भाषा या तीन विगुणांचं त्रिकोणच. माता जी आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी जी आपल्याला आसरा देते, आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्कारांचं बाळपण पाजते. आणि म्हणून आज आपण मराठी भाषा शिकली पाहिजे. आपल्याला लाभवलेली वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे. मराठी भाषा म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी सुचवली ती संस्कृती मराठी, आणि संतांनी वाढवला तो वाण मराठा, आणि आमचा आत्मा तो म्हणजे मराठा, आणि आमचा आत्मा तो म्हणजे मराठा. मराठीची गणना ही किती प्राकृताच्या पर्वतातून निघाली, परंतु तिचे स्थिरतेचं स्वरूप हे ज्ञानेश्वरांनी आणले. 16 वर्षाची मुलं पबजी खेळण्यात व्यस्त आहेत, परंतु माझ्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी मराठीचे पुरे कौतुके अमृताने पैदा जिंके अशी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मराठीचे समृद्ध करण्यासाठी त्यांनी मराठीचं पहिले दार लिहिले, आणि मग त्या धारणात भरच पडली. तसेच रामदास मनाचे श्लोक यांच्या माध्यमातून भक्ती मार्गाबरोबरच त्यांनी संसाराची शिकवण दिली. पाडगावकर यांनी निसर्ग सौंदर्याचं मराठीचे अखंड पान मराठी रसिकांमध्ये दडवले, आणि तसेच त्यानंतर वाघमारा आलेला बहरच ओसरलाच नाही. मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज यांनी कवितांना नवीन चालना दिली. हे कवी फार सुंदर म्हणतात. माय मराठी तुझी पायी वात होऊन जळते मी, माय मराठी तुझी पायी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगुणी राहिले, अखंड रंगुणी राहिले. आणि आज या मराठी भाषेची काय अवस्था. आजच्या विद्यार्थ्यांना शिस्तीचं नाटक सांगा भाऊ विचारलं तर गडगडा पोपटासारखं म्हणतात, परंतु एका रडगाण्याचं नाटकाचं नाव विचारलं तर निरोप म्हणतात. हेच या दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठी भाषा या मराठीतून शिक्षण घेणं हा मागासलेपणा समजला जातो. मी असं म्हणत नाही मराठीतून शिका, इंग्रजी शिकू नये, परंतु जरी ज्ञानाचा खजिना हा इंग्रजी भाषेत असला तरी सुद्धा स्वभाषेत शिकवणी आपण कर्तृत्वान घेऊ शकतो. आणि म्हणूनच आज आपण मराठी भाषा शिकली पाहिजे, तिचं सर्वदान केलं पाहिजे. शेवटी आता एवढंच म्हणेन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माया मानतो मराठी, एवढ्या जगात माया मानतो मराठी. आणि म्हणूनच आज आपण मराठी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नाचून मोठं होण्यापेक्षा तर काय, नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. कारण जर आपल्याकडे 2 नाणी असतील तर एक नाण्याचं भाकर आणि एक नाण्याचं पुस्तक घ्या. कारण भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. दुःख तर सगळ्यांनाच असतात, दुःख तर सगळ्यांनाच असतात, पण त्या दुःखाला रडत बसायचं की त्या दुःखाला सामोरे जायचं हे त्याने ठरवायचं. असो, माझ्या भाषेबद्दल बोलावे तेवढे कमीच. शेवटी आता एवढंच म्हणेन, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या हुराहुरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिखामधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी, राहते मराठी. असो, माझ्या भाषेबद्दल बोलावे तेवढे कमीच. बोलण्यासारखे खूप आहे, बोलणारे पण खूप आहेत, परंतु वेळेच्या बदलण्यामध्ये आपण सगळे